या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक सक्षमपणे लढवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सर्व महायुतीतल्या पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे जेवढे काही आमचे मतदार आहे त्यांना या ठिकाणी बोलून या निवडणुकीला समोर जाणार होतो। परंतु संख्याबळ नसल्यामुळे खरं तर महाविकास आघाडीने या निवडणुकीमध्ये त्यांचं पूर्वीपासून नियोजन नव्हतं। कसं तरी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं त्यांनी उमेदवार धरून बांधून या ठिकाणी पुढं आणला, परंतु त्याच उमेदवाराला जेव्हा सत्य परिस्थिती लक्षात आली तेव्हा आपला टिकाव लागणार नाही, आपल्याजवळ मतं नाही अशा पद्धतीची जाहीर कबुली देऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यानंतर मात्र जे काही आमच्या महायुतीतले 2 उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून त्यांनासुद्धा बोलण्यात आलं, मी सुद्धा त्यांना विनंती केली आणि त्यांनीसुद्धा आज उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे।